नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय विद्यालयाचा टॉपिक तिसरा आहे फ्रॅक्शन्स अपूर्णांक. तो आज आपण बघणार आहोत. पण हा मी सुरुवातीला डायरेक्ट प्रश्न न घेता तुमच्या पुस्तकात जे बेसिक दिलं आहे, थोडं बेसिक शिकून घेऊ अपूर्णांकाचं, तेव्हा तुम्हाला ते हायर लेवलचे प्रश्न कळतील. ठीक आहे. बघा, पहिला टॉपिक आहे पुस्तकातला, आपल्या पाठ्यपुस्तकातला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे काय? सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? सम म्हणजे सारखा आणि मूल्य म्हणजे किंमत, सारख्या किमतीचा अपूर्णांक. कसं? बघा, तुम्ही जर नीट आकृती बघितली पहिली, त्याच्यामध्ये आकृतीचे दोन भाग केलेत, मग खाली 2 छेदाला, त्याच्यापैकी एक भाग रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीत खाली आकृतीचे एकूण 4 भाग केलेत, त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेत. तिसऱ्या आकृतीत आकृतीचे सारखे किती भाग केले आहेत? 6, त्याच्यापैकी 3 भाग रंगवलेले आहेत. चौथ्या आकृतीत आकृतीचे समान 8 भाग केलेत आणि त्याच्यापैकी किती भाग रंगवलेले दिसत आहेत? 4. शेवटच्या आकृतीत टोटल आकृतीचे तुम्ही बघा 10 भाग केलेले आहेत सारखे, आणि त्याच्यापैकी 5 भाग रंगवलेले दिसत आहेत. आहे का नाही? मग तुम्ही जर नीट लक्ष दिलं, आता हे अपूर्णांक तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील. हे जे दिसत आहेत तुम्हाला अपूर्णांक वेगवेगळे दिसत आहेत, परंतु आकृतीचा रंगवलेला भाग वाढला का कमी झाला मला सांगा? अर्धाच भाग रंगवलेला. पहिल्या आकृतीत पण बघा तुम्ही अर्धाच आहे, दुसऱ्या आकृतीत पण अर्धा, तिसऱ्या आकृतीत अर्धा, चौथ्या पण पाचव्या आकृतीत पण अर्धाच भाग रंगवलेला आहे. म्हणजे अपूर्णांक हे जरी वेगवेगळे दिसत आहेत तुम्हाला, तरी त्यांचा अर्थ अर्धाच होतोय. बरोबर की नाही? मग अशा अपूर्णांकांना आपण म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. ठीक आहे. दिसायला वेगळे, परंतु त्यांचं मूल्य मात्र, त्यांची किंमत मात्र सारखी. ठीक आहे. पुढचं बघा. आता बघा, पहिले 2 आकृती बघू. किती भाग केलेत आकृतीचे? समान 4, आणि त्याच्यापैकी किती भाग रंगवलेला दिसतोय? 1. मग हा अपूर्णांक कोणता झाला? 1/4. दुसरी आकृती बघा. आकृतीचे आता मात्र सारखे आपल्याला दिसत आहेत, 8 भाग तयार झालेत आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले दिसत आहेत. बरोबर की नाही? मग 1/4 आणि 2/8 हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक. का सममूल्य अपूर्णांक झाले? कारण की दोन्ही आकृतीत बघा तुम्ही पाव भागच रंगवलेला दिसतोय. पावपेक्षा कमी झालेला आहे का वाढला आहे? नाही. म्हणजेच 1/4 आणि 2/8चा अर्थ सारखाच आहे, पाव भाग. तिसरी आकृती बघा. आता या दोन्ही आकृती बघा. आकृतीचे समान किती भाग केलेत? 5, आणि त्याच्यापैकी किती भाग रंगवलेला आहे? वरती 1. दुसऱ्या आकृतीत बघा, सारखे 10 भाग झालेत आता, आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले दिसत आहेत. मग 1/5 आणि 2/10 हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक झाले. का? कारण की आकृतीचा रंगवलेला भाग हा सारखाच आहे. बरोबर की नाही? अपूर्णांक जरी वेगवेगळे आहेत, तरी तो रंगवलेला भाग तो जसाचा तसाच आहे, म्हणजे त्यांची किंमत सारखीच आहे. पुढचा बघा. आकृतीचे किती भाग आहेत? 3. मग 3 आणि रंगवलेला भाग 1, म्हणजे 1/3. दुसऱ्या आकृतीत बघा. आकृतीचे आता 6 भाग झालेले दिसत आहेत, आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले दिसत आहेत. तिसरी आकृतीत आता 9 भाग रंगवलेले दिसत आहेत. 9 भाग झालेत एकूण टोटल, आणि त्याच्यापैकी 3 भाग रंगवलेले दिसत आहेत. आहे की नाही? मग हे 1/3, 2/6 आणि 3/9 हे काय झाले? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, सममूल्य अपूर्णांक झाले. का? कारण की दिसायला जरी वेगवेगळे आहेत ते अंश आणि छेद, आकृतीचा रंगवलेला भाग मात्र सारखाच आहे, त्यांची किंमत सारखी आहे. ओके. नेक्स्ट. याच्यात पण बघा. पहिल्या आकृतीत सारखे किती छेद आहेत? आकृतीचे सारखे 3 भाग केलेत, त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीत आकृतीचे सारखे तुम्ही जर बघितलं 6 भाग झाले आहेत, आणि त्याच्यापैकी 4 भाग रंगवलेले दिसत आहेत. तिसऱ्या आकृतीत आता किती भाग झाले आहेत आकृतीचे? बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती भाग झाले? 9, आणि त्याच्यापैकी 6 भाग रंगवलेले दिसत आहेत. आहे की नाही? मग हे सुद्धा काय झाले? रंगवलेला भाग बघा तुम्ही सारखाच आहे की नाही तिघ आकृतीत, म्हणजे 2/3, 4/6 आणि 6/9 हे काय झाले? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, सममूल्य अपूर्णांक. ठीक आहे. आता ऑब्टेनिंग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. मग सममूल्य अपूर्णांक हे आकृतीनुसार आपण काढू शकतो, पण आकृती न बघताही तुम्ही कसे काढू शकतात? आकृती न काढताही बघा. आता आपण काय करायचं? अंशाला आणि छेदाला सारख्या अंकाने गुणून आपण
सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. आता पहिला बघा, हा 1/4 आहे, तर 1ला जर गुणिले 2 केलं तर काय उत्तर येतं आहे 2, आणि 4ला पण आपण 2ने गुणलं तर उत्तर आला 8. मग 2/8 काय झाला, त्याचा सममूल्य अपूर्णांक झाला. इथं पण बघा, 2 गुणिले किती केल्यावर 4 येईल, 2ला जर 2ने गुणला आपण तर 4 होतो, मग अंशाला पण 2ने गुणा, मग 1 गुणिले 2 किती होईल 2, 2/4. म्हणजे 1/4 जो तुम्ही नीट बघितला, 1/4, 1/4चा सममूल्य अपूर्णांक काय आला 1/2चा सममूल्य अपूर्णांक आला 2/4. कळलं की नाही. आता बघा इथं 6चा छेद किती झाला आहे आता 12. मग कसे काय होतील, 6 गुणिले 2 केल्यावर, मग तुम्ही अंशाला पण आता 2ने गुणा, मग 4 दुने किती होतील 8, 4 दुने किती होतील 8. मग 4/6चा सममूल्य अपूर्णांक काय झाला 8/12. तिसऱ्या याच्यात शेवटचं उदाहरण बघा, चौथ्या याच्यात 3चे किती भाग झालेत 6, कसे काय होतील ते, गुणिले 2 केल्यावर 3 दुने 6, मग अंशाला पण 2ने गुणा, 2 दुने 4. समजलं की नाही. म्हणजेच काय झालं, मग 2/3चा सममूल्य अपूर्णांक झाला 4/6. ओके. पुढचं बघा, इथं 2चा काय झाला आहे छेद 8, मग किती गुणिले केल्यावर होतं 2×4 होतं की नाही, म्हणजे 4ने गुणले, मग अंशाला पण तुम्ही 4ने गुणा, मग 1 गुणिले 4 म्हणजेच किती 4 आहे की नाही. म्हणजेच काय 1/2चा सममूल्य अपूर्णांक काय झाला 4/8. पुढचं बघा, 3चे किती छेद झाले 12, म्हणजे 3 गुणिले 4 केलं इथं, 3×12, म्हणून अंशाला पण तुम्ही 4ने गुणावं लागेल, मग 4×1 किती होतं आहे 4 आहे की नाही. अशा तऱ्हेने 1/3चा सममूल्य अपूर्णांक काय झाला 4/12. पुढचं उदाहरण बघा, आता 5चे किती छेद झालेत 15, म्हणजे गुणिले 3 केलं आहे, तिथं गुणिले किती केलं आहे 3, 5 गुणिले 3 केलं आहे, म्हणून तुम्ही अंशाला पण 3ने गुणा, अंशाला पण कितीने गुणा 3ने गुणा, मग किती झाले 3×1 3. मग 1/5चे सममूल्य अपूर्णांक काय झाला 3/15. नेक्स्ट उदाहरण बघा, 2चे किती अंश झालेत आता इथं 8, म्हणजे अंशाला कितीने गुणले 4ने गुणले, मग तुम्ही 3ला पण काय करा 4ने गुणा, 3×12, 3×12. म्हणजेच काय 2/3चा सममूल्य अपूर्णांक काय झाला 8/12. आता बघा 5चे किती झाले तिथं 25, कसे काय झाले 5 गुणिले 5 केलं असेल, बरोबर की नाही. थांबा जरा लिहायला खूप मोबाईलवर लिहायला खूप अडचणी येतात रे. 5 गुणिले 5 25 होतात की नाही. मग किती गुणिले 5 केल्यावर 30 होतील मला सांगा, किती गुणिले 5 केल्यावर 30 होतील, 6 असेल तर 6×5 30 होईल, बरोबर की नाही. म्हणून उत्तर काय आलं आपलं 5/6चा सममूल्य अपूर्णांक आहे 25/30. ठीक आहे. आता बघा शेवटचं उदाहरण, 11चे झाले 77, म्हणजे 11 गुणिले 7 केलं असेल, मग तुम्ही 8ला पण 7ने गुणा, 8×7 56, म्हणजेच 8/11चा सममूल्य अपूर्णांक काय आला 56/77. प्रश्न मुलं कुठं चुकतात माहिती आहे का, या प्रश्नामध्ये कोणता, हा जो प्रश्न दिसतो ना याच्यात चुकतात का, ते काय लिहून टाकतात तिथं 5 लिहून टाकतात. तो प्रश्न मी पुन्हा समजावतो बघा, हा जो प्रश्न आहे हा पुन्हा समजावतो, इथं नीट लक्ष द्या. बघा 5 गुणिले 5 केल्यावर 25 येतं आहे, म्हणजे अंशाला 5ने गुणलं आहे, मग छेदाला पण कितीने गुणलं असेल 5ने, तर मुलं इथंच 5 लिहून टाकतात आणि तिथंच चुकतात. इथं 5 येणार नाही, इथं 5 येणार नाही, तर तिथं काय येईल 6, का तिथं 6 असला पाहिजे, तेव्हा त्या 5ने गुणल्यावर 30 येईल. समजलं की नाही. म्हणजेच काय उत्तर 5/6 येईल. समजलं की नाही. उत्तर काय येईल 5/6. नेक्स्ट, आता सममूल्य अपूर्णांक तयार करताना नुसतं अंशाला आणि छेदाला गुणून नाही तर भागून सुद्धा आपण सममूल्य अपूर्णांक तयार करू शकतो. कसं बघा, आता उदाहरण बघा, इथं हा अपूर्णांक आहे 40/60, तर 40/60चे अपूर्णांक काय झाला आता 4/6. कसा काय झाला तो, भागिले 10 केल्यावर, 40 भागिले जर तुम्ही 10 केलं तर उत्तर आलं 4, आणि 60 भागिले 10 केलं तर उत्तर आलं 6. समजलं की नाही. आणि सममूल्य अपूर्णांक एकच तयार करता येतो का, असं नाही, आपण भरपूर सममूल्य अपूर्णांक तयार करू शकतो. बघा या 4/6चे आपण जर समजा 2ने भागलं, 4ला 2ने भागलं 2,
6ला 2ने भागितलं 3, बरोबर की नाही. मग कोणता नवीन अपूर्णांक तयार झाला इथं 2/3. समजलं की नाही. हे काय झाले मग सममूल्य अपूर्णांक झाले, म्हणजे अंशाला छेदन. पुढचं बघू आता. बघा भागून कसं होतं बघा. आता मला सांगा 8चे किती झालेत 2. आता कमी झालेत म्हणजे इथं काय भागाकार झाला असेल. काय केलं असेल इथं त्यांनी भागाकार केला असेल. कोणत्या संख्येने भागलं असेल तर 2च्या पाड्यात 8 कधी येतो 4, बेचोक म्हणजे 4ने भागितलं असेल. 8ला 4ने भागलं तर 2. मग इथं पण 4ने भागा, वरती पण तुम्ही काय करा 4. 4 भागिले 4 किती येतं आहे 1. समजलं की नाही. म्हणजेच काय 4/8चा सममूल्य अपूर्णांक काय झाला 1/2. ठीक आहे. आता इथं बघा 12चे किती झाले 3, म्हणजे कितीने भागलं असेल बरं त्याला. कितीने भागलं असेल 3 चौक 12 म्हणजे 4ने भागलं असेल. मग इथं पण तुम्ही 4ने भागा. 4ने भागा. 4 भागिले 4 म्हणजेच किती 1. समजलं की नाही. म्हणजे 4/12चा सममूल्य अपूर्णांक झाला 1/3. आता तिसरं उदाहरण बघा. 8चे किती भाग झालेत 4. मग कसं काय झाले असतील, कोणत्या संख्येने भागलं असेल. कोणत्या संख्येने भागलं असेल 4च्या पाड्यात दुसऱ्या 4 2 8 होतात, मग 2ने भागलं असेल, बरोबर. मग तुम्ही इथं पण 2ने भागा. 4 भागिले 2 म्हणजे किती 2. समजलं की नाही. मग 4/8चा सममूल्य अपूर्णांक काय झाला 2/4. शेवटचं उदाहरण बघा. आता 12चे छेद किती झालेत 6. असं उदाहरण आहे ना 4/12. ठीक आहे. मग ते 12चे किती झाले तिथं छेद 6 झालेत. कसे काय झाले असतील 12 भागिले काय केलं असेल त्यांनी 12 भागिले 2 केलं असेल. का 6 2 12 होतात म्हणून दुने म्हणजे 2 लिहा. 12 भागिले 2 म्हणजे किती 6. मग इथं पण 2ने भागा. मग 4 भागिले 2 किती 2. मग उत्तर काय आलं 2. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण भागाकार करून सुद्धा सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. ठीक आहे. आता लाईक आणि अनलाईक फ्रॅक्शन्स उद्याच्या ह्याच्यात बघू. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नच्छेद अपूर्णांक ते उद्या शिकू. तर याच्यावर हे जे झालं आहे सममूल्य अपूर्णांक तयार करायचं, याच्यावर तुमच्या पुस्तकात प्रॉब्लेम सेट 17 म्हणजे उदाहरण संग्रह 17 आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. त्याचं पण मी सोल्युशन व्हिडिओ बनवून पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. कसं सोडवायचं तो अभ्यास करत राहा. हे बेसिक समजलं पाहिजे सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय. ठीक आहे. बाय बाय.